नमस्कार प्रेक्षकांनो. तर अपघाताच्या रिक्रिएशनचा कसला भारी प्रोमो रिलीज झालेला आहे. या अपघातामुळे सायलीला आपण तन्वी आहोत हे तर कळालेलंच आहे, पण त्याचबरोबर रविराज आणि प्रतिमाला सुद्धा सायली हीच तन्वी आहे हे कळालेलं आहे, तेही कोणत्याही DNA टेस्टशिवाय. अर्जुन सायलीने भन्नाट प्लॅन बनवलाय, पण हे सगळं राकेशने ऐकलंय आणि राकेशने मुद्दामच आता त्यांच्या गाडीचा ब्रेक फेल केलाय. पण खरं तर राकेशने ब्रेक फेल केल्यामुळे त्याच्यामुळे खरं तर हा सगळा प्लॅन सक्सेसफुल झालाय. तेव्हा आता नक्की काय घडलंय, कशा पद्धतीने घडलंय हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. आजचा व्हिडिओ खूपच जबराट असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पहा. तर आपण पाहिलं की सायली हट्टालाच पेटली आहे, पण अर्जुन चिडलाय. त्याला हे सगळं अजिबात नको आहे, कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला सायलीला आणि त्याच्या बाळाला धोक्यात टाकायचं नाहीये आणि म्हणूनच त्याने होकार दिलाय. तो बोलतो, सायली मला कळून चुकलंय. जोर तुला सगळं आठवत नाही तर तुला शांत वाटणार नाही, तू आतून झुरत राहणार आणि याचा परिणाम तुझ्या प्रेग्नन्सीवरती होणार. त्यामुळे एक छोटीशी रिस्क आपण घेऊया. त्यामुळे असं समज, हे तुझ्या नवऱ्याकडून वटपौर्णिमे दिवशी दिलेलं गिफ्ट आहे, प्रिशियस गिफ्ट. आणि हे सगळं ऐकल्यावर सायली तर इतकी खुश होते की काही सांगायलाच नको. ती अर्जुनला घट्ट अशी मिठी मारते आणि बोलते, खरंच अर्जुन तू या जगातला सगळ्यात बेस्ट नवरा आहेस. तेव्हा अर्जुन बोलतो, हो हो, पण आता ऐक आपल्याला काय करायचं आहे. आपल्याला कोणालाच कळू द्यायचं नाही आहे की हे आपलं रिक्रिएशन आहे. कोणालाच कळता कामा नाही. ना मॉमला सांगायचं आहे, ना प्रतिमात्या किंवा सिनियरला सांगायचं आहे. पण मी तुला आधीच सांगतो, या सगळ्यामध्ये मला सेफ्टी हवी. त्यामुळे हँडब्रेक हा सुरू राहणारच. ज्यावेळी सगळे ब्रेक फेल होतील, ज्यावेळी काहीच काम करणार नाही, तेव्हा तुला ओरडायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की हँडब्रेक मारा. तेव्हा सायली बोलते, चालेल चालेल, काय पळेल. खरंच तुम्ही माझ्या हट्टापायी जे काय करताय ना, ते कोणत्याही नवऱ्याने केलं नसतं. तेव्हा अर्जुन बोलतो, हो हो, मी जरी हे सगळं करत असलो तरी तुला स्वतःची आणि बाळाची काळजी घ्यायची आहे. सेफली हे सगळं पार पाडायचं आहे. पण बरोबर हे सगळं राकेशने ऐकलंय. राकेश आता मनातल्या मनात बोलतो, अच्छा म्हणजे हे सगळं रिक्रिएशन मुद्दाम करतायत या सायलीला सगळं आठवण्यासाठी. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, या सायलीला काय आठवणार तर नाहीच आहे. पण याचबरोबर या तिघांचा मी बरोबर बंदोबस्त करणार आहे. म्हणजे यांच्या गाडीचा ब्रेक मी फेल करणार, पण कोणालाच माझ्यावरती संशय येणार नाही. सगळ्यांना असं वाटेल की रिक्रिएशन करत असताना हा सगळा अपघात घडला. असं म्हणतच तो जोरजोरात हसू लागतो. तर आता ठरल्याप्रमाणे अर्जुन सायली घरी आलेले असतात. सायली बोलते, प्रतिमात्या ऐका ना, का कुणास ठाऊक, पण मला असं वाटतंय की मी, तुम्ही आणि रविराज काका आपण तिघांनी लॉंग ड्राईव्हला जावं. माझी खूप इच्छा आहे. असं समजा हे माझे डोहाळेच आहेत. तेव्हा प्रतिमा बोलते, खरंच सायली तुला कसले डोहाळे लागतील ना, काही सांगता येत नाही. काळजी करू नकोस, हे आलेत, आपण तिघे जाऊ. मस्त उशिरा फिरू, आईस्क्रीम खाऊ, जसं आम्ही आमच्या तन्वीबरोबर करायचो ना, अगदी तसंच. प्रतिमाला सगळं जुनं आठवतं. तेव्हा सायली बोलते, हो हो, आपण नक्की जाऊ. तेव्हा प्रतिमा बोलते, तुझ्या नवऱ्याला पण घ्यायचं आहे का सोबत, नाहीतर तू नंतर रुसशील. तेव्हा सायली बोलते, नाही हो, मला फक्त तुमच्याबरोबरच लॉंग ड्राईव्हला जायचं आहे. फक्त आपण तिघे, बाकी कोणी नसणार आहे आपल्याला डिस्टर्ब करायला. आणि मग काय, प्रतिमा आता लगेच रविराजांना बोलावून घेते. तिघेही गाडीजवळ आलेले असतात. सायली बोलते, मी एक काम करते, मी मागे बसते, तुम्ही दोघे पुढे बसा. राकेश तिथेच असतो. तो मनातल्या मनात म्हणत असतो, बसा बसा, तुम्हाला खूप घाई लागली ना आतमध्ये बसायची. ही तुमच्या आयुष्यातली शेवटची राईड असणार आहे, कारण एका तासापूर्वीच मी तुमच्या गाडीचे ब्रेक फेल केलेत. हॅपी जर्नी, गुड बाय, फॉर एव्हर गुड बाय, असं म्हणत असतो. जोरजोरात हसू लागतो. आणि अशा प्रकारे आता तिघेही गाडीत बसतात आणि गाडी पुढे जाते. अर्जुन मात्र त्यांच्या साईडलाच असतो. तो त्यांच्या गाडीच्या पॅरलल गाडी ड्राईव्ह करत असतो. पण प्रतिमात्या किंवा सिनियर या दोघांना माहीत नसतं की आपल्या साईडला अर्जुनची गाडी आहे ते. सायली, प्रतिमा, रविराज तिघेही मस्तपैकी गाडीमध्ये एन्जॉय करत असतात. गप्पा मारत मारत ते थोडेसे पुढे आलेले असतात आणि पुढे आल्यावर गाडीचे ब्रेक लागत नसतात. त्यामुळे रविराज पॅनिक होतात आणि बोलतात, प्रतिमा अगं हे सगळं काय होतंय, पुन्हा भूतकाळाची पुनर्वृत्ती तर होत नाहीये ना, मला फार भीती वाटतेय. आणि हे सगळं ऐकल्यावर प्रतिमा जाम पॅनिक झालेली असते. ती बोलते, अहो हे काय बोलताय तुम्ही, जर आपण या गाडीमध्ये दोघेच असतो तर काहीच हरकत नसते, पण आपल्याबरोबर प्रेग्नेंट सायली आहे. तिच्या जीवाला किंवा तिच्या बाळाला जर काही झालं ना, तर आपण स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. आणि मला एक सांगा, तुम्ही गाडी चेक केली नव्हती का की या गाडीचे ब्रेक फेल झालेत. तेव्हा रविराज बोलतात, अगं प्रतिमा तुला तर माहीतच आहे, मी दरवेळी सगळं चेक करतो, पण यावेळी ब्रेक फेल कसे झाले तेच मला काही कळत नाही आहे. पण या सगळ्यामध्ये सायलीला सगळं जुनं आठवू लागलंय. ती खूपच पॅनिक झाली आहे. अर्जुनने तिला सांगितलेलं असतं की हँडब्रेक मारायला सांग, पण ती इतकी पॅनिक झाली आहे की रविराजांना हँडब्रेक मारा हे सांगायचं ती पूर्णपणे विसरून जाते. इकडे अर्जुनला काही समजत नसतं. तो म्हणत असतो, मी सायलीला सांगितलं होतं हँडब्रेक मारा म्हणून सांगायला, मग ती सिनियरला हे सगळं का सांगत नाहीये. मी चूक तर केली नाहीये ना सायलीचं ऐकून. अर्जुन आता रविराजांच्या गाडीच्या पॅरलल येतो. खिडकी खाली करतो आणि जोरजोरात ओढू लागतो, सिनियर हँडब्रेक मार.
आणि हे सगळं पाहून रविराजांना कळायला मार्ग नाहीये की अचानक इथे अर्जुन कसा काय आला. रविराज मात्र जोरजोरात ओरडत आहेत, अर्जुन तू इथे कसं काय, तू इथे कसं काय. तेव्हा अर्जुन बोलतो, सिनियर अरे ब्रेक लाव, हँड ब्रेक मार. रविराज आता हँडब्रेक मारण्याचा प्रयत्न करत असतात, पण ते सुद्धा लागत नसतात, कारण ते राकेशने फेल केलेले असतात. रविराज म्हणत असतात, अर्जुन अरे ते सुद्धा लागत नाहीये, मला खरंच काही कळत नाहीये, मी काय करू, मला सायलीची काळजी वाटतेय. पण मागे बसलेली जी काही सायली असते तिला मात्र सगळं आठवू लागलंय. यापूर्वी तिला सगळे अंधुक दिसत असतात, ब्लॅक अँड व्हाईट दिसत असतात, ते आता तिला स्पष्ट दिसू लागलेत. अपघाताच्या पूर्वी जे काही घडलं होतं, अपघातानंतर जे काही घडलं होतं, ते सगळं आता तिला स्पष्टपणे दिसायला सुरुवात झाली आहे. एकंदरीतच तिला बाबू आठवलाय, बाबूनेच आपल्या गाडीला धडक दिली होती, सगळं तिला डोळ्यासमोर स्पष्ट दिसू लागलंय. आणि एकाएकी सायली जोरजोरात ओरडायला सुरुवात करते, बाबा अहो बाबा गाडी थांबवा ना, अर्जुन प्लीज गाडी थांबव ना, अगं पूर्णाजी तू तरी थांबव ना, कल्पना मामी मामा प्लीज मला थांबवा ना, मला अर्जुनला सोडून कुठेच जायचं नाहीये. आणि हे सगळं पाहून रविराज प्रतिमा या दोघांना काही समजत नाहीये, त्यांना गाडी चालवावी का सायलीकडे बघावं हे समजायला मार्ग नाहीये. प्रतिमा बोलते, अहो बघताय ना सायली अगदी तन्वीसारखं बोलतीये, अगदी तन्वीसारखं हुबेहूब. जे शब्द तन्वी अपघाता दिवशी बोललेली ते शब्द सायलीला कसं काय माहिती. दोघांना खूप आनंद झालाय. प्रतिमा जोरजोरात ओरडू लागते, माझी तन्वी ही तर माझी तन्वी आहे. इकडे आपण पाहतो तर काय, अर्जुन सुद्धा खूपच पॅनिक झालाय. तो आता जोरजोरात ओरडतोय, सिनियर सिनियर समोर वाळूचा ढेप आहे, त्यावर जोरात गाडी घाल म्हणजे गाडी थांबेल. आणि रविराज सुद्धा अगदी तेच करतात, वाळूच्या ढेपेवरती गाडी नेतात आणि गाडीला एकदम ब्रेक लागतो. तिघेही एकदमच गाडीच्या बाहेर उतरतात. सायली फारच घाबरलेली असते. प्रतिमा बोलते, सायली मला एक गोष्ट कळत नाहीये, अपघाता दिवशी माझी तन्वी जे शब्द म्हणाली होती बरोबर तेच शब्द तू कसं काय म्हणालीस, कारण हे शब्द फक्त आम्हा तिघांनाच माहिती होती. तेव्हा सायली बोलते, कारण प्रतिमात्या मीच तुमची मुलगी आहे तन्वी. आणि हे ऐकताच दोघेही तिला घट्ट अशी मिठी मारतात. तेवढ्यातच तिथे अर्जुन आलेला असतो. तो बोलतो, बायको बायको तू ठीक तर आहेस ना, तुला काही झालं तर नाही आहे ना. तेव्हा सायली हसू लागते आणि बोलते, मला काही एक झालेलं नाही आहे, पण हां मला सगळं आठवलं आहे, मला सगळे चित्र स्पष्ट दिसू लागलेत. हे सगळं ऐकून रविराज प्रतिमा या दोघांना काहीच समजत नसतं. तेव्हा अर्जुन बोलतो, सिनियर प्रतिमा आत्या हे सगळं आमचं प्लॅनिंग होतं, मुद्दाम आम्ही हा अपघाताचा सीन रिक्रिएट केला होता, कारण सायली हीच तन्वी आहे हे आम्हाला कधीच कळालं होतं 1 आठवड्यापूर्वी, पण कसं आहे ना तिला काही आठवत नव्हतं आणि म्हणूनच आम्ही अपघाताचा सीन रिक्रिएट करण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वी झाला. पण बायको मला एक गोष्ट कळत नाहीये, हँडब्रेक कसे काय फेल झाले, ते तर आपण फेल केले नव्हते. तेव्हा सायली बोलते, जाऊ दे, जे काही झालं ना ते चांगलंच झालं, जर हँडब्रेक फेल झाले नसते तर सीन रिअलिस्टिक झाला नसता आणि रिअलिस्टिक झाला नसता तर मला काहीच आठवलं नसतं. उलट ब्रेक फेल झाले हे आपल्यासाठी चांगलंच आहे, म्हणून तर मला हे सगळं आठवलं. आणि अशा प्रकारे खरं तर राकेशमुळे त्यांचा हा प्लॅन फत्ते झालेला असतो. पण जेव्हा राकेशला समजेल की त्याच्यामुळे हा प्लॅन फत्ते झाला आहे आणि त्याच्यामुळे सायली ही तन्वी असल्याचं कळालं आहे, तेव्हा तिला किती वाईट वाटेल हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा.